एकंदरीत 8 संघ आज आपल्याला इथं खेळताना दिसतील. बघायचं आहे काल जर पाहिलं तर विरार परिसरातील आणखीन एक मातब्बर संघ खानिवडा हा संघ कालच्या दिवशी आणि या स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये जाऊन दाखल झाले. आज या 8 संघामध्ये बघायचा कुठला संघ अंतिम सामन्यामध्ये जाऊन पोहोचेल. आज या स्पर्धेचा सांगता सोहळा आहे. आज ही स्पर्धा संपन्न होणार आहे कारण आज नानांचा वाढदिवस आहे. सत्कार मूर्ती सन्मान श्री जनार्दन आत्माराम पाटील आज आमच्या मुख्य व्यासपीठावर व्हाईट अँड व्हाईट ड्रेस परिधान करून आणि एक फेटा घालून आज उपस्थित आहेत. दरवर्षीप्रमाणे एक जल्लोषात इथे त्यांचा वाढदिवस साजरा करतात. आज जर पाहिली तर कासारवडील गावामध्ये दिवाळी साजरी होणार आहे. फटाक्यांची आतिषबाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल संध्याकाळच्या सत्रामध्ये. कारण एक आदर्श आणि नामांकित व्यक्ती या पंचकोशीत आहेत. त्यांचं नाव नक्कीच आवर्जून त्यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. जनार्दन आत्माराम पाटील जनुशेठ या नावाने सुपरिचित, प्रत्येक घराघरामध्ये नाव कोरलंय या आदर्श व्यक्तिमत्वाने आणि ते आज आपल्या मुख्य व्यासपीठावर उपस्थित आहेत. तर जाऊया पुन्हा एकदा बॅक टू क्रिकेट मैदानामध्ये जाऊया. एक क्रिकेटचा घमासन युद्ध मध्येच्या आतमध्ये भाईंदरपाडा विरुद्ध टिवरी. पहिलाच बॉल टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर तयार संदीप. पुढे सरसावला होता, फ्रंट फुटवर येऊन हा बॉल ऑन साईडला मिड विकेटमध्ये उडवायचा होता बॅट्समनला, मात्र बीट करतोय. तर सन्मान्य श्री रमेश तांडेल यांचं देखील इथं यशोती स्वागत आणि सन्मान सन्मान्य श्री रवींद्र भोईर यांच्या शुभास्ते. कालच्या दिवशी भरपूर चर्चेमध्ये हा नाव दिसला रवींद्र भोईर. काय फिल्डिंग केली होती, संपूर्ण दिवसामध्ये त्याच्याच नावाचा उल्लेख केला जात होता आणि आज मात्र ते मुख्य व्यासपीठावर पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करण्यासाठी आपल्याला दिसत आहेत. जनार्दन पाटील लय भारी. आणि त्यामुळे इथं परतीचा प्रवास करावा लागला. राजेश याला शून्याचा चष्मा घालून तो पॅव्हलियनच्या दिशेने गेला. 3 बॉलचा खेळ संपला. स्कोअर कार्डवर धावसंख्या 3. गोलंदाजी मार्कवर संदीप आहे. पुन्हा एकदा केशवला देखील इथे परतीचा प्रवास करावा लागेल या मॅचमध्ये. 2 गडी बाद संघाची धावसंख्या स्कोअर कार्डवर 3 धावा आहेत. खराब स्थिती आहे ती प्रथम फलंदाजी करत असताना भाईंदरपाडा मास्टर्स या संघाची आपण पाहतोय. गोलंदाजीचा पाठबळ देण्यासाठी तुम्हाला चांगली धावसंख्या उभारावी लागेल. 5 षटकांच्या मॅचमध्ये जर पाहिलं तर 40-45 तक पर्यंत तुम्हाला जावं लागेल. तर एक चांगली फायटिंग तुमची निर्माण होईल. एक चांगली फाईट तुम्ही देऊ शकता. टिवरी मास्टर्स या संघाविरुद्ध तुम्हाला प्रथम फलंदाजी करत असताना किरण पाटील जातोय बॅटिंग करण्यासाठी क्रमांक 4 वर.
एकच धाव आली या चेंडूवरती. आपण पाहतोय एका धावेने धावफलक पुढे सरकला जातोय, तो म्हणजेच 4 या आकड्यावरती. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय यावेळेस संदीप प्रगतीपथावरती. हा षटक क्रमांक पहिला. यावेळेस शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी मार्गवर पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज संदीप. ऑन साईडला खेळायचा होता या चेंडू. आपण पाहतोय असं आउट साईड ऑफ स्टंप वाईड. अव्वंतर धाव्यामध्ये यावेळेस भर होते. अव्वंतर धावेने धावफलक पुढे सरकला जातोय. धावफलकावरती धावा लागले जातात, त्या म्हणजेच 5. षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय यावेळेस प्रगतीपथावरती. शेवटचा अंतिम चेंडू असेल या षटकातील शिल्लक. धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आपण पाहतोय आपल्याला पाहायला भेटतोय भाईंदरपाडा मास्टर संघ नाणेफेकी हरल्यानंतर फलंदाजी करत असताना आपण पाहतोय माननीय भूषण पाटील साहेब यांचा इथे शुभ आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की तुम्ही त्वरित व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. साहेबांचा सर्व पूर्ण परिवार आज इथे उपस्थित आहे. आपण पाहतोय सन्माननीय श्री जनार्दन आत्माराम पाटील साहेब यांचा वाढदिवस निमित्त आपण भरपूर सारे यावेळेस अतिथी यावेळेस पाहतोय. व्यासपीठावरती आलेल्या सर्व पाहुण्यांचे तसेच सर्व मान्यवरांचे हार्दिक स्वागत. तर यानंतरचा सामना आपण पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण लढत असेल. विरार कोपरी विरुद्ध घास कोपरी असा सामना असेल. दोन्ही संघांना विनंती असेल की पहिला डाव संपायच्या आत तुम्ही इथे नाणेफेकीसाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतोय गोलंदाज हरीश याची निवड केली जाते. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय यावेळेस हरीश. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 5. पहिला चेंडू या षटकातील किरण पाटील यावेळेस आपण पाहतोय हा चेंडू सफल होऊन सोडला. यस विकेट किपरसाठी आपण पाहतोय यावेळेस चेंडूला सोडला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावफलक जर आपण पाहिला तर यावेळेस थांबला जातोय 5 या आकड्यावरती. 5 धावा लागल्या जातात धावफलकावरती. एका चेंडूच्या अखेरीस पुन्हा एकदा गोलंदाज हरीश आपल्या षटकाची सुरुवात तर चांगली केली. पुढचा बॉल जबरदस्त चेंडू यावेळेस आपण पाहिला तर फुलरचा चेंडू होता. यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतोय काय? यस आपण पाहिला तर सहजरित्या 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जातात. 2 धावांनी संघाची धावसंख्या यावेळेस 7 वरती जाऊन पोहोचते. प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय भाईंदरपाडा मास्टर्स संघाला 2 चेंडूंच्या अखेरीस 7 धावा यावेळेस लागल्या जातात धावफलकावरती. हरीश पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू घेऊन जाण्यासाठी. सामोरे जाईल किरण. हा फटका जबरदस्त आहे. समोरच्या रेषेमध्ये फटका चांगला आहे. शतरक शक्ती आहे. यावेळेस एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केला जाईल का? जर पाहिला तर बॅकअप यावेळेस व्यवस्थित होतं टिवरी मास्टर संघाकडनं. आपण पाहिला 2 धावाने धावफलक 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 9 धावा लागल्या जातात धावफलकावरती. आपण पाहतोय 3 चेंडूंच्या अखेरीस गोलंदाज हरीश यावेळेस आपण जर पाहिला तर दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना किरण सामोरे जाईल पुढच्या चेंडूला. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय. आपल्या संघासाठी 4 धावांचं योगदान आतापर्यंत त्याने दिलेलं आहे. उर्वरित जर पाहिलं तर या षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक. पुढचा चेंडू आपण पाहतोय जबरदस्त चेंडू यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव सहजरित्या धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. घातक ठरू शकतो. डेंजर एंडकडे आपण पाहत होतो तो म्हणजेच शशिकांत याला. सहजरित्या 2 धावा इथे धावून पूर्ण केले जातात. 2 धावाने धावफलकावरती जर नजर टाकली तर धावफलक यावेळेस दुहेरी आकड्यामध्ये जाऊन प्रवेश करतोय. 11 धावा लागले गेले धावफलकावरती. आपण पाहतोय नेल्सन आकडा आपण यावेळेस पाहतोय 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल
ऑन साईडला जबरदस्त फटका, शतरक्षक तिथे आहे, चेंडूला अडवण्यामध्ये सफल ठरतोय. थ्रो येईपर्यंत एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात नाही. यस किरण पाटील यांचा नकार येतोय आणि एकाच धावेवरती यावेळेस समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. आपण पाहतोय संघाची धावसंख्या यावेळेस जाऊन पोचली ती म्हणजेच 12 या आकड्यावरती. धाव फलक आपण पाहतोय 12 वरती जाऊन पोचलाय. गोलंदाजी मार्गवर हरीश, शेवटचा चेंडू शिल्लक असेल त्याच्या गोठ्यातील शेवटचा चेंडू त्याच्या षटकातील. आपण पाहतोय 11 चेंडूंचा खेळ इथे संपला गेलाय आणि संघाची धावसंख्या आपण पाहतोय 12 धावा. दोन फलंदाजांच्या मोबदल्यात 12 धावा आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय यावेळेस हरीश सामोरे जाईल शशिकांत. शशिकांत त्याने एका चेंडूचा इथे सामना केलाय आणि आपल्या संघासाठी एका धावेचं योगदान त्याने आतापर्यंत दिलाय. उर्वरित जर पाहिलं तर अजूनही या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. गोलंदाजी मार्गवर हरीश पुन्हा एकदा सज्ज असेल. धाव फलक 12. पुढचा बॉल, फटका व्यवस्थित नव्हता. येस आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता यावेळेस एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता षटक क्रमांक 2 इथे संपला जातोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना आपण पाहतोय भाईंदरपाडा मास्टर संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 12. 6च्या सरासरीनं वाटचाल करत असताना आपण पाहतोय यावेळेस भाईंदरपाडा संघाला गोलंदाज संदीप पहिला षटक हाताला होता. जबरदस्त गोलंदाजी केली, 5 धावा खर्च केल्या होत्या आणि महत्त्वपूर्ण 2 फलंदाज त्या षटकामध्ये बाद करण्यामध्ये तो सफल ठरला होता. त्यानंतर हरीशाने देखील चांगलं षटक हाताला 7 धावा खर्च केल्या. फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरलेला नाहीये. आता मात्र जर खेळपट्टीवरती लक्ष दिलं तर शशिकांत आणि किरण दोन्ही सेट बॅट्समन आपल्याला पाहायला भेटतील. किरण जर पाहिलं तर वैयक्तिक 7 धावसंख्येवरती खेळतोय. चेंडूंचा सामना केलाय 5. पुन्हा एकदा सज्ज असेल पुढचा चेंडू खेळण्यासाठी. गोलंदाजी मार्गवर आपण पाहतोय मिलिंद, षटक क्रमांक 3. किरणची भूमिका फार महत्वाची असेल या सामन्यामध्ये. जर पाहिलं तर हा चेंडू ऑन साईडला जबरदस्त खेळून काढलाय. शतरक्षक खूप वेगाने यावेळेस चेंडू वरती येतोय, गॅदर केला जातोय चेंडूला आणि जबरदस्त शतरक्षण आपण पाहतोय. एका धावेवरती इथे समाधान मानावं लागेल. एका धावेने धाव फलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 धावा लागल्या तिथं धाव फलकावरती यावेळेस गोलंदाजी मार्गवर मिलिंद आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज असेल. फलंदाज यावेळेस आपण पाहतोय शशिकांत स्ट्राईक एंडवरती. डावखुऱ्या हाताचा फलंदाज आहे. डावखुऱ्या हाताची शैली आपण पाहतोय यावेळेस क्षमता आहे, गुणवत्ता आहे, ताकद आहे, आक्रमकता सुद्धा आहे. परंतु ती आक्रमकता यावेळेस सिद्ध करायला हवी. कारण या सामन्यामध्ये जर पाहिला तर आतापर्यंत 6च्या सरासरीने संघ वाटचाल करतोय. आपण जर पाहिला तर पहिल्या सामन्यामध्ये 45 धावा देखील इथं चेज केल्या गेल्या होत्या. हा बॉल समोरच्या रेषे, जबरदस्त फटका आपण पाहतोय ऑन ड्राईव्ह. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा घातक प्रयत्न डेंजर एंड कडे. किरण यावेळेस धावत असताना आपण पाहतोय येस सहजरित्या आपण पाहतोय 2 धावा इथे धावून कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावा अर्जित केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 2 फलंदाजांच्या मोबदल्यात. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिले. अतिशय चांगली रनिंग बिटवीन द विकेट. दोन्ही फलंदाजांमध्ये चांगलं कॉम्बिनेशन आपण पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज असेल गोलंदाज मिलिंद. हा बॉल ऑन साईडला खेळून घेतलाय. शतरक्षक खूप दूर चेंडू पासून दुसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. मिलिंद आपण पाहतोय यावेळेस चेंडू गॅदर करू शकला नाहीये गोलंदाज. संघाची धावसंख्या 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 17 धावा लागल्या गेल्या धाव फलकावरती. आपण पाहतोय क्रिकेट जगतातील अशुभ आकडा म्हणून गणला जातोय. 17 धावा यावेळेस लागल्या जात आहेत. 17चा आकडा यावेळेस कोणत्या संघासाठी घातक ठरू शकतोय. गोलंदाजी मार्गवर मिलिंद आपल्या षटकातील 4था चेंडू घेऊन जाण्यासाठी सज्ज असेल. हा बॉल ऑन साईडला केलायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नव्हता. आपण जर पाहिला तर चेंडू यावेळेस थर्डमॅन क्षेत्रामध्ये जिथे गॅदर केला जातो क्षेत्ररक्षकामार्फत लेग बायच्या स्वरूपात आपण पाहतोय. एक धाव इथे सहजरित्या अर्जित केली जाईल. एका धावेने धाव फलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. चेंडूंचा खेळ इथे शिल्लक असेल या षटकातील 2. 4 चेंडू आतापर्यंत चांगले फेकलेत गोलंदाजाने. करंट रन रेट जर पाहिला तर आतापर्यंत 6च्या सरासरीने वाटचाल करतोय. जर पाहिलं तर वाढवावं लागेल यावेळेस रन रेट. यावेळेस फटका जबरदस्त आहे आपण पाहतोय. तर गली क्षेत्रामधून पॉईंट क्षेत्राच्या वरून हा चेंडू खेळला होता. एक धाव सहजरित्या गॅदर केली जाते. फक्त आणि फक्त एक धाव यावेळेस बॅकअप जर आपण पाहिलं तर एसटी रक्षकाच्या वरून हा चेंडू विसरला जातोय. एक धाव आणखीन यावेळेस धावफलकावरती ऍड होईल. एका धावेने धावफलक आपण जर पाहिला तर
20 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 20 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. जिथे 1 धाव होती तिथे मात्र 2 धावा इथे खर्च केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षण करणारी टीम आपण पाहतोय टिवरी मास्टर्स संघ. यावेळेस चुकीचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटते. गोलंदाजी मार्गवर मिलिंद असेल सज्ज. शेवटचा चेंडू धावफलक 20 वरती जाऊन यावेळेस पोचला गेलाय. पुढचा बॉल आपण पाहतोय. यावेळेस आपण पाहिलं तर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि जबरदस्त चेंडू यष्ट्यांवरती यावेळेस वार केला जातोय. फलंदाज किरण याची खेळी इथे संपुष्टात येते. फलंदाज बाद. तीन इथे समाप्त झाले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 धावा. ड्रिंकिंग ब्रेक इथे समाप्त झालाय. दोन्ही संघांना विनंती असेल की चला लगेच त्वरित सामन्याला सुरुवात करा. फिल्डिंग टीमला नक्कीच विनंती असेल की लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आजच्या दिवसात महत्त्वपूर्ण खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहे. यानंतरचा होणारा महत्त्वपूर्ण सामना आपण पाहणार आहोत विरार कोपरी विरुद्ध घाट कोपरी असा सामना. दोन्ही संघांना विनंती असेल की हा पहिला डाव समाप्तीच्या आत तुम्ही इथे टॉच बॉक्स मध्ये यायचंय. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल. षटक क्रमांक आपण 4 या वेळेस पाहतो. गोलंदाजी मार्गवर दिवाकर. पहिला षटक हाताळला होता गोलंदाज संदीप याने 5 धावा खर्च केल्या होत्या. महत्त्वपूर्ण 2 फलंदाज बाद केले. त्यानंतर षटक क्रमांक 2 आपण पाहतोय हरीश 7 धावा खर्च केल्या आणि फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला नाही. क्रमांक 3 वरती आपण पाहिलं तर मिलिंद याने जबरदस्त गोलंदाजी केली. या षटकामध्ये धावांवरती अंकुश ठेवलं. 8 धावा खर्च केल्या आणि 1 फलंदाज बाद करण्यामध्ये तो सफल ठरला. आपण जर पाहिला तर 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 12 चेंडूंचा अजून पहिला डाव अजून शिल्लक आहे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर षटक क्रमांक 4 दिवाकर. सामोरे जाईल फलंदाज शशिकांत. डावखुऱ्या हाताचा फलंदाज. आक्रमकता आहे यावेळेस. आक्रमक फटका आपण पाहतोय. 1 धाव धावून पूर्ण केली जाते. एका धावेने जर पाहिला तर धावफलक पुढे सरकला जातो. यावेळेस क्षेत्ररक्षक खूप दूर आहे. 2 धावा सहजरित्या यावेळेस धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांचा प्रयत्न केला होता आणि सहजरित्या 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. क्षेत्ररक्षक जर आपण पाहिला तर या चेंडूपासून खूपच दूर होता आणि त्याच कारणाने संधी भेटली दोन्ही फलंदाजांना 1 धाव आणखीन धावण्याची. आणि दोन्ही फलंदाजांनी जर पाहिलं तर जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटली. 2 धावांनी संघाची धावसंख्या 22 या आकड्यावरती जाऊन बसले. 22 धावा लागल्या जातात धाव फलकावरती. आपण पाहतोय यावेळेस प्रथम फलंदाजी करत असताना भाईंदरपाडा मास्टर्स संघ आपण पाहतोय
तीन फलंदाज महत्वाचे यावेळेस बाद झालेत. आपण पाहतोय बॅक टू द पवेलियन राजेश, केशव आणि किरण असे तीन फलंदाज बाद. यावेळेस ऑन साईडला फटका जबरदस्त आहे, परंतु मिस टायमिंग आपण पाहतोय. शतरक्षक खूप दूर. 2 धावांची संधी इथे मिळाली जाते. 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. आपण जर पाहिला तर खाली क्षेत्रामध्ये चेंडू जाऊन ट्रॅव्हल झाला होता आणि त्याच कारणाने सहजरित्या आपण जर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावफलक 24 वरती जाऊन पोहोचलाय. आपण जर पाहिला तर पुढचा बॉल, तिसरा चेंडू यावेळेस फ्लाईट देण्याचा प्रयत्न. ऑन साईडला जबरदस्त मिश्रण आपण पाहिला. यावेळेस चेंडू 1 धाव धावून पूर्ण केली जाते. यस, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक आपण पाहिला तर पुढे सरकला जातोय, तो म्हणजेच 25 या आकड्यावरती. आजच्या दिवसात आपण पाहतो संपूर्ण आदर्श विद्या मंदिर स्टाफ यावेळेस शुभशीर्वाद देण्यासाठी यावेळेस आपण पाहतोय नानांना वाढदिवसानिमित्त. पुढचा बॉल यावेळेस हवेमध्ये आहे. चेंडू आपण जर पाहिला तर नो मॅन्स लँड मध्ये पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झाला जातोय. 1 धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि सहजरित्या जर पाहिल्या तर 2 धावा इथे धावून पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या यावेळेस वाढली जाते. धावफलकावरती धावा लागल्या जातात, त्या म्हणजेच 27. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज असेल दिवाकर. यावेळेस जर पाहिला तर चेंडू सोडला जातो यष्टीरक्षकासाठी. आपण पाहतोय निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. धावफलक आता मात्र थांबला गेलाय, तो म्हणजेच 27 या आकड्यावरती. षटक क्रमांक आपण पाहतोय 4 यावेळेस प्रगतीपथावरती. शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. दिवाकर यावेळेस पुढे येऊन केलाय चेंडूला. यष्टीरक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होते. 1 धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. काही डेंजर एंड करे यावेळेस आपण पाहतोय फलंदाज सतीश याची खिली इथे होते समाप्त. सर्व्हिस स्टेशन ग्रुप दोन्ही ग्रुप आपण यावेळेस पाहतोय दादांना शुभशीर्वाद देण्यासाठी यावेळेस मंचावरती आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस जबरदस्त फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. दाट अपील केली जाते पंचांकडे, परंतु पंच इथे सहमत झाले नाहीयेत. एकच धाव एका धावेवरती समाधान मानावं लागेल. लेग बायच्या स्वरूपात यावेळेस धावफलकावरती धावा यावेळेस येत असताना आपण पाहतोय 29 धावा लागल्या जाते धावफलकावरती. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील. शेवटच्या 5 संधी आपण जर पाहिला तर प्रकाशाच्या कोठ्यातील 5 चेंडू शिल्लक असतील. काय योगदान देण्याचा प्रयत्न असेल आतापर्यंत जर पाहिला तर या पहिल्या डावामध्ये एकही षटकार आणि चौकार यावेळेस आलेला नाहीये. फलंदाजांना यावेळेस जर पाहिलं तर कुठेतरी रोखून ठेवण्याचं काम केलंय गोलंदाजांनी. या षटकात मात्र आक्रमकता दाखवायला हवी. या षटकामध्ये गोलंदाजांवरती वार करण्याचा प्रयत्न करायला हवा आणि यावेळेस प्रयत्न केला जातोय, परंतु मिस टायमिंग आणि यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली जातोय, परंतु झेल यावेळेस मिस करतोय. तोपर्यंत 2 धावा धावण्याची संधी यावेळेस निर्माण झाली आणि सहजरित्या जर पाहिलं तर दोन्ही फलंदाजांनी 2 धावा धावून पूर्ण केल्या. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते, ती म्हणजेच आपण पाहतोय धावफलकावरती 31 धावा लागल्या जातात. शेवटचे पाहिले तर 4 चेंडू शिल्लक आणि या येणाऱ्या 4 चेंडूंमध्ये 2 ते 3 मोठे फटके येणे अपेक्षित असेल. आपण जर पाहिला तर 1 बाउन्स अशी
आपण जर पाहिलं तर 1 2 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. वेट 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 पहिला बॉल 1 पहिला डॉट माफ करा धन्यवाद. 3 चेंडू शिल्लक असतील शेवटचे. आपण पाहतोय गोलंदाजी मार्गवर प्रकाश पुन्हा एकदा सज्ज असेल या वेळेस. ओव्हर द विकेट हा चेंडू वेगवान आपण पाहिला या वेळेस. जबरदस्त चेंडू पंचांकडे या वेळेस वाईटची मागणी करत होते. आपण पाहतोय फलंदाज यावेळेस होतोय बीट. निर्धाव चेंडूची सांगता उर्वरित जर पाहिले तर 2 चेंडू शिल्लक या षटकातील. शेवटचे 2 चेंडू शेवटच्या 2 संधी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गवर सज्ज असेल हा चेंडू. जबरदस्त पॉइंट क्षेत्रातून चेंडू ट्रॅव्हल होतो वेगाने आणि क्षेत्ररक्षक या वेळेस जर पाहिला तर वेगाने फील्ड केला जातो. या चेंडूला 2 धावा सहजरित्या धावून पूर्ण केले जात आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजेच 33 या आकड्यावरती 33 धावा लागल्या जातात. धाव फलकावरती आपण पाहतोय शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक या डावातील. गोलंदाजी मार्गावर प्रकाश आतापर्यंत जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय आतापर्यंत पहिल्या डावामध्ये एकही चौकार षटकार आलेला नाहीये. पुढचा बॉल यावेळेस ऑन साइडला चेंडू आपण जर पाहिला तर एसटी रक्षकाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतो. 1 धाव धावून पूर्ण डेंजर एंडकडे यावेळेस फलंदाज धावत असताना येस धाववाद होतील. यावेळेस धावचित फलंदाज होतोय बाद. आणखीन एक हादरा लागलाच होते तो म्हणजेच भांदरपाडा मास्टर्स संघाला. जनार्दन पाटील नानांचा आशीर्वाद घेऊन या दुपारच्या सत्रामध्ये सगळ्यांचं इकडे स्वागत करतोय. क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये स्पेशल टॉससाठी दोन्ही मला वाटतं कोपरीचे संघ आहेत. संघाना एक कॅप्टन टॉस बॉक्समध्ये आयोजक तुमची वाट बघतायत. प्लीज तीस चेंडू 35 धावा. ड्रोन कॅमेरा तुम्ही बघतायत. संपूर्ण या स्पर्धेचं काही आठवणी आहेत, काही चित्रक्षण आहेत. यस प्रकाश भरपूर वर्षानंतर प्रकाश माझ्या समोर येतोय. माझा सगळ्यात आवडता खेळाडू आहे आणि एक जबरदस्त टॅलेंट प्रकाशमध्ये आम्ही बघितलेले आहेत. टिवरी मास्टर्स क्रिकेट संघ असून दे, टिवरी यंग क्रिकेट संघ असून दे,
एक अतिशय चांगलं टॅलेंट आहे प्रकाशकडे. 30 चेंडू आणि 35 धावा. सन्माननीय जनार्दन आत्माराम पाटील, आजचा दिवस 78वा हा वाढदिवस आहे. 28 मार्च आजची तारीख. 1944 एक ज्योत प्रगटली होती ज्वालाच्या स्वरूपात समाजसेवेच्या माध्यमातून. आज तीच ज्योत एका मशालीमध्ये रूपांतर झालेल्या समाजसेवेच्या माध्यमातून नानांनी केलेला इतिहास अपरंपार आहे मित्रांनो. तर पुढच्या वर्षी या स्पर्धेला नानांवर एक पुस्तक प्रकाशित होईल. त्या पुस्तकाचं काय नाव असेल काय नाही, सर्व नानांच्या जोडीला, त्यांच्या परिवारांच्या जोडीला आणि शेंडोबा 40+ मास्टर्स क्रिकेट संघाच्या जोडीला खूप मोठी चर्चा होईल, मीटिंग होईल. त्यानंतर एक्झॅक्टली त्या पुस्तकाचं काय नाव असेल पुढच्या वर्षी आणि ते पुस्तक प्रकाशित केलं जाईल. मित्रांनो लक्षात ठेवा, इतकं मोठं सामर्थ्य, कर्तृत्ववान, नेतृत्ववान असे आपले सगळ्यांचे आवडते कार्यसम्राट समाजसेवेच्या माध्यमातून नाना यांच्यावर ते पुस्तक बनणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, कर्तृत्वाने आज मोठे असणाऱ्याबद्दल तर आपल्या प्रत्येकाला आदर असतो, पण त्या आदराला तेव्हाच अस्मितेची जोड मिळते जेव्हा समोरची व्यक्ती एक माणूस म्हणून खूप मोठा असतो. असंच एक आदर्श व्यक्तिमत्व, सूर्यासारखे तेज पण वाघापेक्षाही तरबेज, ज्यांच्या डोळ्यात नेहमीच आम्ही एक समाजसेवेची आग बघितलेली आहेत. म्हणूनच नाना संपूर्ण कासार वडवली ठाण्याचे वाघ आहेत. 30 चेंडू 35 धावा. आमच्या जोडीला सन्माननीय सुनील भोईर सर, एक अतिशय नामांकित समालोचक, ठाणे ग्रामीण परिसर असून दे, पालघर जिल्हा असून दे, पनवेल असून दे क्षेत्र, आणि एक चांगले गुणलेखक, आदर्श व्यक्तिमत्व. आज विरार कोपरी वॉन द टॉस अँड डिसाइड आफ्टर सम टाइम. आम्ही सांगू तुम्हाला काय निर्णय घेतलेला आहे. आता बघायचं आहे भाऊजी, इकडे दोन्ही संघ कोपरीचे आहेत, एकाच परिसरातील, एकाच गावातील. आता ही टक्कर जी आहे ना पुढच्या मॅचची, ती खूप मजा येईल. 30 चेंडू 35 धावा. आणि मित्रांनो तुम्ही कोण बघताय गोलंदाजी मार्कवर आमच्या डाव्या साईडला जे गुणवंत असे गुणलेखक सन्माननीय जयवंत पाटील दादांना गोलंदाजी करताना आम्ही इकडे बघतोय. थोडीशी जागा त्यांची खाली झालेली आहे म्हणून सन्माननीय सुनील भोईर सर दादा इकडे बसलेले आहेत. अप्रतिम गुणलेखक, आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या पाठीचा कणा म्हणून ओळखला जातो, स्कोरर म्हणून. टिवरी मास्टर्स आणि बांदेडा मास्टर्स दोन संघ तुम्ही बघतायत. 30 चेंडू आहेत, 35 धावा करायच्यात. आमच्या सर्व माय माऊलीने आज मानाचा फेटा आपल्या डोक्यावर आज परिधान केलेला आहे. नानांच्या वाढदिवसानिमित्त पहिला चेंडू जयवंत पाटील, फ्लाइट डिलेवरी, क्या बात आहे. बघा चेंडू पडल्यावर थोडासा स्विंग तिकडे होतोय, फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने. सुरुवात इकडे व्यवस्थित होत नाही, मात्र सुरुवात गोलंदाजासाठी अतिशय चांगली आहे. यस, कोपरी मास्टर्स वॉन द टॉस आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले. बॉबी भोईर, जयवंत सरांसाठी हॅट्रिकला 500 रुपयाचं आज पारितोषिक लावलं गेलं आहे. हे सर्व प्रेम आहे जयवंत दादावर. पुन्हा एकदा बॅकफूट पंच करायचा होता, कदाचित असं वाटलं होता का इनसाइड एज तिथे लागेल. यष्टीरक्षक आणि 3 विकेट तुम्ही कसेही घ्या. दादांचं ATM थोडंसं कमी करा 500 रुपयाचं. जयवंत पाटील यांना सुवर्ण संधी आहे. शेंडोबा 40+ मास्टर चषक 2022 क्रिकेटचा महासंग्राम, हा क्रिकेटचा वर्ल्ड कप आहे मित्रांनो 40+ मास्टर क्रिकेट संघासाठी. पुन्हा एकदा जयवंत पाटील. आता मात्र बघा ऑन साईडला थोडासा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक खेळाडू तिथे लवकर पुढे आला चेंडू कलेक्ट करण्यासाठी. बॅकअपला दुसरा खेळाडू तिकडे येतोय. डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये धावसंख्येला इकडे सुरुवात होते. धावसंख्या ती म्हणजे 2, अजूनही 33 धाब्यांची गरज. 5 षटकांचा सामना आहे. यानंतर दोन्ही संघ कोपरीचे असतील. त्यानंतर कासार वडवलीची मॅच होईल, कारण पहिल्या मॅचमध्ये त्यांना बाय मिळते. काही कारणास्तव समोरचा संघ आला नाही. ओहो, पुन्हा एकदा एक्स्ट्रा बाउन्स, थोडासा अप्परकट बघितला. डीप पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे, कलेक्ट करण्यासाठी तिकडे येतोय. 2 धाव्यासाठी, दुसऱ्या धाव्यासाठी कॉल दिला. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धाव्याने संघाची धावसंख्या पुढे सरकली, ती म्हणजे 4. आमचे मेहरा सर इकडे येतात, ग्रेट अंपायर द टेनिस क्रिकेट वर्ल्ड. चला शेंडोबा हे फोटो सेशनसाठी आम्ही तुम्हाला इकडे इन्व्हाइट करतोय. सगळ्यात प्रथम 45, त्याच्यानंतर 40, त्याच्यानंतर 36. विलास खेळतोय या वैयक्तिक 4 या धावसंख्येवर आणि विपिनला खातं खोळायचं अजून.
पुन्हा एकदा एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही. चेंडू गुडलँड स्पॉटला पडल्यावर बाकीचं काम यष्टीरक्षक अतिशय चांगल्या प्रकारे तिकडे करतात. ही खासियत आहे जयवंत पाटील यांची. प्रत्येक चेंडूवर आपण इकडे व्हेरिएशन बघतोय. 7 ते 8 बॉलांचा रनअप, अतिशय चांगली ॲक्शन तुम्ही बघतायत. रिलीज ऑफ द डिलिव्हरी बघा पुन्हा एकदा, क्या बात आहे. आणि थोडासा वॉइस आला होता, अपील केला आणि फलंदा तिकडे बाद. भरपूर नाव या संपूर्ण कासार उडवली नाही, ठाणे नाही तर महाराष्ट्राच्या 7 समुद्रपार नानांचं नाव आवर्जून घेतलं जातं. स्पेशल समाजसेवक, ग्रेट सोशल वर्कर. कितीतरी विद्यार्थी घडवले नानाने, कितीतरी कार्यकर्ते घडवले. मराठी अस्मितेचा शिरोबिंदू म्हणून ज्यांना ओळखलं जातं. मराठी धर्मरक्षक समाजसेवेच्या माध्यमातून सन्माननीय जनार्दन पाटील. आजचा दिवस कोण विसरेल, ही ज्योत प्रगटली होती. आजच्या दिवशी पुन्हा एकदा फ्लाईट डिलिव्हरी ऑन साईडला खेळायचा होता. बघितलं स्वतः यष्टीरक्षक तिकडे जातोय कलेक्ट करण्यासाठी. एक धाव तिथे कंप्लीट झाली आणि एका धावेवर तिकडे समाधान मानतात दोन्ही फलंदाज. आणि एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजे 5. अजूनही 30 धावा करायच्यात. ही मॅच जर जिंकायची असेल 35 धावांचं टार्गेट आहे. छोटासा ड्रोन कॅमेरा तुम्ही बघतायत. छोटासा आहे, छोटा पॅकेट है लेकिन धमाका बड़ा करता है ये ड्रोन कॅमेरा. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये बघा. आणि ड्रोन कॅमेरा सुद्धा सांगतो इलाका किसका भी हो धमाका तो मेरा ही होगा. क्या बात है. आमच्या ऑपरेटर यांना हेड्स ऑफ. आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून मानाचा मुजरा. विपिन आणि संदीप दोन फलंदाज तुम्ही बघतायत. गोलंदाजी मार्कवर जितू पहिला चेंडू फ्लाइट डिलिव्हरी आणि फलंदाज बाद. क्या बात आहे बघा. इनसाइड एज लागतोय. या थोडासा वॉइस आला होता आणि फलंदाज बाद. महेश 35 धावा करायच्यात. आतापर्यंत 5 धावा झालेल्या. 30 धावा अजून करायच्या जिंकण्यासाठी. टिवरी मास्टरसेन भाईंदरपाडा दोन दिग्गज संघ तुम्ही तिकडे बघतायत. गोलंदाजी मार्कवर तुम्ही बघतायत जितेंद्र. शेंडोबा 40+ मास्टर्स कासार वडवली आयोजित क्रिकेटचा धमाका. शेंडोबा 40+ मास्टर चषक हा 40+ वाल्यांसाठी वर्ल्ड कप आहे मित्रांनो. आज या वर्ल्ड कपचा मानकरी फ्लाइट डिलिव्हरी बघा. क्या बात आहे. किती जास्त फ्लाइट देत आहेत मुथैया मुरलीधरन स्टाईल. हा चेंडू आपण बघितला होता. फक्त जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फुटवर्कचा उपयोग झाला नाही. जितू आता मात्र बघा फुल लाईन डिलिव्हरी. फॉलो थ्रू मध्ये थोडासा अक्रॉस खाली बसले.
चेंडू कलेक्ट करण्यासाठी निर्धाव तिकडे चेंडू जातोय. चांगलं षटक तुम्ही बघताय. धावसंख्या ती म्हणजे फक्त आणि फक्त 5. 2 गडी बाद झालेले आतापर्यंत. फुल टॉस चेंडू थोडासा गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. बघितलं कलेक्ट करता करता क्या जबरदस्त कलेक्शन बघा. अपील करतायत आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मित्रांनो, ज्या फलंदाजाची आम्ही आतुरतेने वाट बघत होतो. एक चक्रीवादळ मैदानाच्या आतमध्ये सुनामीमध्ये बदलण्यासाठी त्यांना थोडा सुद्धा वेळ लागत नाही. भरपूर अनुभव, क्रिकेटचे उन्हाळे पावसाळे भरपूर बघितलेले आहे. कितीतरी हाफ सेंचुरी प्रकाश दादांच्या नावावर आहेत. मित्रांनो, आज बघायचं आहे, हिरो बनण्याची वेळ आलेली आहे. फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र बघा चेंडू पकडण्यासाठी लवकर आले, उडी सुद्धा मारली होती, मात्र चेंडू जातोय सीमा पार. दमदार ब्रँडेड षटकार. जी मार्कवर मित्रांनो इकडे कोण आहे तर आहेत आपल्या या संस्थेचे खजिनदार सन्माननीय राजेश बोहीर. आणखीन एक स्विंगचे सुलतान. बोटांची कमाल जेव्हा पण दाखवतात तेव्हा काहीतरी नवीन इतिहास घडून दाखवतात. मात्र आज राजेश दादांची अग्निपरीक्षा काय, समोर आहे बाहुबली मिस्टर प्रकाश. राजेश पहिला चेंडू फुल लेन डिलिव्हरी डीप आयडी स्ट्रॉंगनला बघायचं. एक खेळाडू मात्र जयवंत दादाच्या अगोदर दुसरा खेळाडू तो कलेक्ट करतायत तो चेंडू. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. या धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 12. बघा आमचे नाना सर्व माय माऊली आज एक मानाचा फेटा डोक्यावर घातलेला आहे आमच्या सगळ्या माय माऊलींनी. फुल टॉस चेंडू स्ट्रेट लेन मध्ये हा चेंडू जातोय. बघायचा आहे फुटबॉल प्रमाणे हा चेंडू रिटर्न बघा कसा दिला. लोक पकडतात हाताने देतात, मात्र आमचा हा खेळाडू पायाने रिटर्न दिला. हा चेंडू फुटबॉल प्रमाणे समोराला हरकत नाही. धावसंख्या पुढे सरकते, ती म्हणजे 13. राजेश पुन्हा एकदा बॅकफुट पंच करतायत. कव्हर रिजन मध्ये बघायचं डीप कव्हर मध्ये हा चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आणि हा चेंडू जातोय आणखीन एक इकडे येतोय चौकार. राजेश फुल टॉस चेंडू थोडासा लो फुल टॉस चेंडू होता. डीप स्क्वेअर क्षेत्रामधून हा जातोय बघा पायाच्या खालून. नशीबवान चौकार.
दरवर्षी राबवले जातात नानांच्या वाढदिवसानिमित्त. मित्रांनो लक्षात ठेवा. तर जवळजवळ जर बघितलं तर 1975ला नाना सरपंच म्हणून नानांची निवड झाली होती. शिक्षणाची अप्रतिम आवड नानांना होती आणि त्याच वेळात नानांनी ठरवलं होतं का गावात त्यावेळेला 7वीपर्यंत फक्त शाळा होती आणि जर पुढे शिकायचं असेल तर मग चांगल्या ठिकाणी म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन शिक्षण घ्यायला लागायचं. आणि तेव्हा वेळेला नानांना माहिती होतं का हे जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना जमू शकत नाही, म्हणूनच त्यांनी एक निश्चय केला. आणि त्यावेळेला सरपंच असताना माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना भेटून गावकऱ्यांच्या मदतीने 1977 साली श्री छत्रपती शिवाजी महाराज ही शिक्षण संस्था उदयास आणून नानांनी शाळा सुरू केली. 1979ला नानांनी आदर्श विद्यामंदिर ही 10वीपर्यंत शाळासुद्धा सुरू केली. मित्रांनो लक्षात ठेवा 1977 पासून नाना अजूनपर्यंत प्रेसिडेंट म्हणजेच अध्यक्ष आहेत. 1978 साली नानांनी आदर्श नवतरुण मित्रमंडळाची स्थापना केली. हनुमान व्यायामशाळा बांधली. 1986ला वार्ड क्रमांक 1 मधून नाना नगरसेवक म्हणून निवडून आले आणि 1989ला नाना महसूल सभापती म्हणून या सगळ्यात मोठ्या खुर्चीवर स्थानबंद झाले. पुन्हा एकदा मॅचकडे वळूया. 12 चेंडू 12 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण इकडे बघतोय मिस्टर किरण. 1-1 धाव महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी. 12 चेंडू 12 धावा 12 गेंदे 12 रन इस मैच को जीतने के लिए. पहिला चेंडू बघा कंट्रोल नाही, आउट ऑफ कंट्रोल झाला. गोलंदाज आता 12 चेंडू आणि 11 धाबींची गरज. दोन दिग्गज संघ खेळतात. टिवरी मास्टर्स हा बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 11 धावा. डायनामिक यस व्हाईटचा पुन्हा एकदा तिकडे इशारा येतोय. 12 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज. व्हाईट चेंडू म्हणजे जर बघितलं तर एखादा संसारासारखं आहे. मित्रांनो लक्षात ठेवा 3 ते 4 व्हाईट चेंडू पडले तर मग मी सांगेन तुम्हाला तो उल्लेख. आता मात्र बघा थोडंसं व्यवस्थित लाईन मेंटेन करतायत. फलंदाजाला तिथे वाटलं का हा चेंडू बाहेर जाईल. 11 चेंडू आणि 10 धावा. किरण पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी. क्या बात आहे बघा. टांगा पलटी घोडे फरार यो लागलो. सुंदर अप्रतिम षटकार. अंगी आहे गीचे बळ गावासाठी करती तळमळ धावती प्रसंगी काढून वेळ घेती प्रेमान साऱ्यांना जवळ. धन्यवाद. पुन्हा एकदा किरण फुल लेन डिलिव्हरी. पुन्हा एकदा एलिव्हेशन तिकडे व्यवस्थित नाही. कव्हर पॉइंटला तिकडे चेंडू जातोय. 1 धाव तिथे कंप्लीट होते. 1 धावाने संघाची धावसंख्या पुढे सरकले ती म्हणजे 32. फक्त 3 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते म्हणजे 9 चेंडू 3 धावा. टिवरी मास्टर्स क्रिकेट संघाला चला लगेच तयार राहायचं. दुसऱ्या टीमने वॉर्मअप करायला सुरुवात करा. फुलटॉस चेंडू हलक्या हाताने फक्त ऑन साईडला फ्लिक करता येता. डीप मिड विकेटला एक खेळाडू तिकडे आहे कलेक्ट करतोय. अजून 2 धावांची गरज. आमच्या माय माऊली बघा टॉस बॉक्समध्ये आहेत. फोटो सेशन चालू आहे आणि खरोखर आज तर मग होम मिनिस्टरला मजा येईल जर वेळ भेटला तर, कारण तो होम मिनिस्टर बॅट आणि चेंडूचा असेल. पुन्हा एकदा फुल लेन डिलिव्हरी क्लास दाखवतोय बघा. हा डीप कव्हरमध्ये चेंडू जातोय. आणखीन एक सुंदर चौकार आणि या चौकाराने टिवरी मास्टर्स हा संघ इकडे विजयी ठरतोय. चला लगेच दुसऱ्या संघाने विनंती करतोय क्षेत्ररक्षण लावून घ्या. तुमचा एक खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवून द्या. हा जोडून विनंती आहे. आज आपल्याला मेगा फिनाले